एका आटपाट नगरात एक शेतकरी शेतात नांगरत असताना त्याच्या नांगराने नागिनीची पिल्लं मृत्युमुखी पडतात. रागवलेली नागिन शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याला व त्याच्या कुटुंबाला दंश करून ठार करते. त्यानंतर ती त्याच्या परगावी असलेल्या मुलीकडे जाते, पण तिथे ती पाहते की ती मुलगी नागाची भक्तिपूर्वक पूजा करत आहे. नागिन प्रसन्न होते. जेव्हा ती सत्य समजते तेव्हा तिला वाईट वाटते. ती मुलीला अमृत देते. मुलगी माहेरी येऊन सर्व मृत कुटुंबियांना अमृत देते आणि त्यांचे प्राण परत येतात. शेवटी सर्वजण नागपंचमीचे व्रत करायला लागतात. नागपंचमीच्या दिवशी लोखंडी वस्तूचा वापर केला जात नाही. बहुतांश घरामध्ये लोखंडी तव्याचा वापर केला जातो, पण नागपंचमीला तव्यावर पोळी शेकली जात नाही. दुसरे कारण म्हणजे तव्याला नागाच्या फण्याशी जोडले जाते, यामुळे देखील अग्नीवर तवा ठेवला जात नाही. असे केल्यास नागदेवता नाराज होऊ शकते असे मानले जाते. पोळ्या न करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे तवा हे राहूचे प्रतीक मानले जाते. नागपंचमीच्या मुहूर्तावर तव्याचा वापर केल्यास कुंडलीमध्ये राहू ग्रहाचा प्रभाव वाढण्याची शक्यता असते आणि राहू दोषही निर्माण होऊ शकतात. या कारणामुळे नागपंचमीच्या दिवशी पोळी तयार करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.